कोणता अर्थ समजायला मी कसं नाही बोलला. अर्थ समजायला हा सोपा आहे, परंतु बोलायला जर जावं तर इथं काय होते, वाणी कुंठित होते, शब्द फुटत नाही. कारण भक्तीवर बोलणं म्हणजे सोपी गोष्ट नाही. भक्तीवर कोणाला भक्ताला सुद्धा भक्तीवर बोलता येत नाही. भक्त जेव्हा भक्तीवर बोलू जातो तेव्हा त्याची सुद्धा वाचा सुद्धा कुंठित होते. देव सुद्धा काय होतं, म्हणजे भक्ती हा बोलण्याचा विषय नाही. भक्तीबद्दल म्हणजे जिथं भक्ती म्हणजे कशी आहे पहा, तर म्हणून माऊलींनी अगदी किंवा सुंदर वर्णन केलेले. भक्तीबद्दल जर बोलायचं जर म्हटलं तर सहस्र मुखांचा वर्णिता भागला, वेद जाणू गेला पुढे मौनावला, ते गुह्य तुझला प्राप्त कैसे. पूर्ण मग ते असं जे गुह्य आहे, देवाची प्राप्ती म्हणजेच भक्ती आहे. देवाशी अनन्यता म्हणजे भक्ती आहे. आपलं स्वतः शिल्लक न राहणं, इथं देव कोणता आणि भक्त कोणता असं निवडताच न येणं, सर्वांगाला ते प्रेम फुटणं, आणि जिकडे तिकडे सगळ्या जगामध्ये जणू काही सगळ्या जगामध्ये प्रेमच भरलेलं आहे. तर अशा प्रकारची अनुभूती म्हणजे ती भक्ती आहे. आणि ती भक्ती कशी अजून एकाच वाक्यात जर भक्तीचं वर्णन करायचं झालं, जिथं अंतःकरण विरघळून जातं तर त्याला खरी भक्ती म्हणतात. आणि म्हणून इतका अवघड विषय असून अतिशय सुंदर सांगतो. भक्तीबद्दल बोलणं सुद्धा इतकं अजिबात सोपं नाही, शक्यही नाही आणि सोपंही नाही. तिथे वाचाही कुंठित होते, बुद्धी कुंठित होते, अंतःकरण जीभ सुद्धा मागं वळते. त्या भक्तीबद्दल बोलायचं सगळं काही बोलता येईल, परंतु भक्तीबद्दल बोलता येत नाही. आणि म्हणून आणि भक्ती ही कसं आहे तर सर्वोच्च देणं आहे. ज्याला भक्ती प्राप्त झाली तर त्याचं आयुष्य सफळ झालं, कोटी जन्म सफळ झाले, त्याचं अगदी सगळ्याला आयुष्याला फळ आलं, जीवनाला फळ आलं, सगळ्या दुःख त्याची नष्ट झाली आणि आयुष्याचा कळस झाला, ज्याला भक्ती प्राप्त झाली. आणि म्हणून आता पहा, एक विचार करा, भक्तीमधून जर आपण देव, ज्ञान आणि देव, नाम आणि भक्त, ह्या तीन गोष्टी जर आपण भक्तीतून जर वजा जर केल्या, देवाला वजा केलं, भक्ताला वजा केलं आणि नामाला जर किंवा प्रेमाला आपण वजा केलं, तर काय राहतं भक्तीमध्ये? भक्ती शिल्लक राहत नाही. आणि म्हणून जिथं देवाचं देवत्व संपतं, भक्ताचं भक्त पण संपतं, तेव्हा त्याला काय म्हणतात? भक्ती म्हणतात. आणि म्हणून ज्ञान जर पाहिलं तर ज्ञानाचं मोल सांगता येत नाही, ज्ञानाची किंमत करता येत नाही. ज्ञानाची किंमत खरंच काय करता येत नाही, करताच येत नाही, ज्ञानाची किंमतच करता येत नाही. परंतु ते ज्ञान जेव्हा भक्तीच्या पुढे उभं राहतं तेव्हा ते पांगळं होतं किंवा ते अगदी अंगच टाकतं. त्याला सुद्धा काय अस्तित्व, त्या ज्ञानाला भक्तीकडे जेव्हा ते पाहतं तेव्हा ते ज्ञान काय करतं? स्वतःचं अस्तित्व टाकून देतं. आणि म्हणून सगळ्याचा कळस म्हणजे भक्ती आहे. सगळ्याची अखेर, सगळ्याचा शेवट, सगळ्याची शोभा, आनंदाचा आनंद म्हणजे ती भक्ती आहे. अजून एक सांगायचं म्हणजे एखादं झाड असावं, ते निष्पर्ण, नुसत्या त्याला फांद्या आहेत, मोकळ्या मोकळ्या सळसळीत फांद्या, त्याला काही नाही, नुसत्या सळसळीत फांद्या म्हणजे ज्ञान आहे. परंतु त्याच फांद्यांना, त्या झाडाला पानं, फुलं, हिरवीगार आणि रंगीबेरंगी अशी हिरवीगार पाने येतात, रंगीबेरंगी फुलं येतात आणि रसाळ फळं येतात. म्हणजे ते भक्तीनं असं वाटतं एखाद्या घाण विष्टेकडं पाहिलं कसं माणसाला होतं, विष्टेकडं पाहिलं जसं माणसाला होतं, अशा प्रकारचा केवळ ज्ञान आणि भक्ती आणि परमात्मा याच्याशिवाय हे आहे. आणि म्हणून खऱ्या अर्थानं भक्तीला काय होतं? म्हणून पहाते पांडव अखंड वनवास, परित्या देवासी आठविती. म्हणून देवानं परोपरीनं भक्ती सांगायचा प्रयत्न केला. ह्या आता तुमचं हे कशाला, भगवंताला सुद्धा भक्तीचं वर्णन करता येईल नाही, ज्ञानेश्वर महाराजांना सुद्धा भक्तीचं वर्णन करता येईना. आणि म्हणून त्यांनी काय सांगितलं, काय वर्णन सांगितलं त्यांनी? भक्तीचं कसं वर्णन केलं की पत्रम पुष्पम फलम तोयम येमी भक्त्या प्रयच्छते. अरे मला काही लागत नाही, तुमचं पार अगदी तुमचं तिन्ही त्रैलोक्याचं राज्य, सोन्याचे महाल मला ते तुच्छ वाटतात, घाणीसारखे वाटतात. मग भगवंत विदुराच्या दुर्योधनाचा महाल, दुर्योधनाचं ऐश्वर्य टाकलं आणि विदुराच्या कन्या खाण्यासाठी भगवंत विदुराच्या झोपडीमध्ये गेले. त्याचं कारण काय होतं? त्याचं कारण तिथं प्रेम होतं. आणि म्हणूनच त्याशिवाय जीवनाला हे पूर्णताच नाही, नवे ते जीवनच नाही. ज्याच्या जीवनावर ज्ञान हे तर महत्वाचं आहे, ज्ञान हे अंतरंग आहे,
भक्ती हा त्या ज्ञानाचा सुंदर अशा प्रकारचा प्रेमळ, मंगल, पावित्र्य संपन्न असा भक्ती त्या ज्ञानाचा आविष्कार आहे. आणि म्हणून त्या भक्तिपूर्ण काय म्हटलेलं आहे मग सांगितलं, लतानो सांगू का, ती भक्ती प्रेमाचं प्रतीक. प्रेमाचं प्रतीक जर पाहायचं असेल तर सुदामा, प्रेमाचं प्रतीक जर अत्यंत उच्च प्रेमाचं प्रतीक जर पाहायचं असेल तर ते म्हणजे शबरी. अत्यंत श्रीराम श्रीराम गजरी आणि बोरे तोडी तसे शबरी. तिला सांगितलं राम येणार आहेत, राम येणार आहेत, इतकी नुसतं राम मला भेटणार ह्या शब्दानं ती धुंद झाली. आणि किती मोठा किती दीर्घ काळ गेला आणि त्या काळाचं सुद्धा तिला भान राहिलं नाही, नुसतं श्रीराम येणार. एक विषय तो त्यांचा झाला नारायण. एकच विषय होणं त्याला भक्ती म्हणतात. सगळ्या विषय जोडून खाक होणं त्याला भक्ती म्हणतात. ज्याच्या चित्तामध्ये अनेक विषय, तो कोटी जन्मात सुद्धा भक्तीला प्राप्त होत नाही का, कोटी जन्मात तो भक्तीला प्राप्त होत नाही. आणि म्हणून माझ्या भक्ती विन देववर्णन करतात, माझ्या भक्ती विन जळो ते जियाले पण. आता जगणं मेरे देव म्हणतात माझी भक्ती जर नसेल तर ते जगणं म्हणजे काय, त्यापेक्षा मेलेलं चांगलं. प्रत्यक्ष भगवंत सांगतात, माझी जर भक्ती जर केलीच नसेल त्यापेक्षा त्यानं कुठंतरी कोरड्या विहिरीत नाही तर रेल्वे खालून जीव जरी दिला तरी चांगला. तसं जगण्यापेक्षा आणखी काय सांगावं, आणखी काय सांगितलं पाहिजे. देव सांगतात त्याला अर्थ आहे काय. माझ्या भक्तीविनं जळवते जियाले पण, आगा पृथ्वीवर पाषाण नसते काही, दगड नाहीत का त्याच्यापेक्षा चांगले. आणखी काय सांगायचं, एवढ्या मोठ्या महात्म्यांनी फार सांगावं लागत नाही. माझ्या भक्तीविनं जळवते जियाले पण, आगा पृथ्वीवर पाषाण नसते काही. आणि ती भक्ती पवित्र असते, शुद्ध असते, निरपेक्ष असते. भक्ती कधी मलिन नसते. आणि म्हणून स्वच्छांत करण्यात ती भक्ती फुलते, तिला बहर येतो, तिला सुगंध येतो, ती दरवळते. कोणत्या अंतःकरणामध्ये, शुद्ध अंतःकरणामध्ये ती भक्ती दरवळते, तिला रंग चढतो, अशी ती भक्ती फुलते. शुद्ध अंतःकरणामध्ये, शुद्ध अंतःकरणामध्ये ती भक्ती फुलते. आणि म्हणून काय म्हटलं, माझ्या भक्तीविनं जळवते जियाली पण, आगा पृथ्वीवर पाषाण नसते काही. हिवराची दाट सावली सज्जने जैशी वाळली. हिवराची सावली जशी असतात, मोठमोठे सोन्याचे बंगले असतात, मोठमोठ्या गाड्या असतात, परंतु देव म्हणतात ते कुत्र्याचे खुराडे आहेत. सोन्याचे बंगले ते देवाला कुत्र्याच्या खुराड्यासारखे वाटतात नाही का. आणि भक्ताची जी झोपडी आहे तर त्याला भगवंताला त्या स्वर्गातल्या अमरावती सारखी ती वाटते. देव सुद्धा काय होतो, देवाचं देव पण विसरतो. देव सुद्धा काय होतो, भक्तापुढे तो काय होतो, लाचार होतो, दिन होतो. अगदी कुत्र्यासारखी अवस्थेत तो देव भक्तापुढं फार असं स्वतःच मोठेपण सगळं विसरतो, सामर्थ्य विसरतो, ऐश्वर्य विसरतो, ज्ञान विसरतो. ब्रह्मांडाचा एवढा मोठा धनी आहे. अहो साधा एखाद्या 4 रुपये जवळ आले तर तो आबळाला लाथा मारायला लागतो. 4 रुपये त्याला मिळवले तर आबळाला लाथा मारायला लागतो. एखादा कीर्तनकर काय त्याला असं वाटतं माझ्यासारखं मोठा कुणीच नाही. इतकी माणसे हिनावस्थेला पोहोचली असतात. परंतु अनंत कोटी ब्रह्मांड नायक जेव्हा भक्ताची भक्ती पाहतो तेव्हा मग तो काय करतो, भक्ताला विकला जातो. तो स्वतः भक्ताला विकला जातो. आणि म्हणून मग सांगितलं, काय सांगितलं तर, पाहते पांडव अखंड वनवासी, परी त्या देवाशी आठवीती, प्रल्हादाशी पिता करीतो जाचनी, परी तो स्मरे म्हणे नारायण, सुदामा ब्राह्मण दरिद्रे पिढीला नाही विसरला पांडुरंग. अशा प्रकारची ती भक्ती असते, अशी ती भक्ती. आणि म्हणून टाळव टाळी लोपला नाद, म्हणून त्याला गोविंद गोविंद मना लागली या छंद. त्याचा सगळा देह भजन करीत असतो. सगळं नस 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 रक्ताचा थेंब थेंब असं भजन तो करीत असतो. दंग त्या भजनामध्ये होऊन जातो. तो देहभान विसरून जातो. ही भक्तीची देहभान विसरून जाणं, मी माझ्याचा जेव्हा विसर पडतो, मी माझं संपुष्टात येतं, तेव्हा ती खरी भक्ती उदयाला येते. जोपर्यंत मी आहे तोपर्यंत त्या देवाचं ऐश्वर्य कळत नाही. मी आहे तोपर्यंत देव कळत नाही, तोपर्यंत भक्तीचा उदय होत नाही. म्हणून ज्याला, आणि भक्त हा देवाचा परमप्रिय असतो. मग काही सांगितलं, देव त्याच्या दारातलं कुत्र होतो, भक्ताच्या दारातलं कुत्र होतो. बळीच्या द्वारी तो द्वारपाल झाला नाही का. नाथांच्या घरी त्याने नको नको ती अशा प्रकारची कामं केली. जनाबाईसाठी काय, जनाबाईसाठी त्यांनी काय केलं, जनाबाईला गरम पाणी केलं, स्वतः गरम पाण्याने आंघोळ घातली, तिचा बुचडा सोडला, तिच्या डोक्यातल्या ओवा मारल्या, तिचे केस धुतले. काय काय केलं त्या देवानं भक्तासाठी. तसं जर पाहिलं तर देव हा किती मोठा.
देव हा किती मोठा, किती सामर्थ्य, अनंत कोटी ब्रह्मांडाचा नायक, चंद्र सूर्य ज्याच्या आज्ञेवर चालतात असा तो अनंत कोटी ब्रह्मांड नायक. पण एका भक्तापुढे मात्र तो काय होतो, त्याचा दास्यत्व त्याचं पत्करतो. आणि म्हणून काय सांगितलं, टाळा टाळी लोकला नाद, अंगो अंगी मुराला छंद, भोग भोगिताची आठवला भेद, नाही का, आणि ज्ञान गिळून गावा गोविंद, मग कैसा वास्तव बोलतो बोल. आणि म्हणून माणसानं जन्माला येऊन त्याचं काय झालं, सार्थक झालं, त्याच्या अनंत कोटी जन्माचं सार्थक झालं. नाही तर मी सांगितलं, काय सांगितलं, की ती रस्त्याच्या कडीची घाण असते ना, ती घाणीकडे एकावेळेला पाहावं, पण या संसाराकडे पाहावं वाटत नाही. का, एवढं ज्ञानाचं भगवंताचं ऐश्वर्य एवढं आहे. एवढं ज्ञानाचं संतांनी नाहीच कशाचं सेवन केलं, फक्त त्या नामाचंच रात्रंदिवस सेवन केलं. चंद्रामृते तृप्ती पारणे चकोरा, भ्रमराशी चारा सुगंधाचा. असं म्हणून तो भक्त काय होतो, भक्त आणि देव दोन्ही एक होतात. जसं पाण्यात पाणी मिळून गेले, दोन तांबे घेतले ते एकत्र ओतले, ह्या तांब्यातलं पाणी कोणतं, त्या तांब्यातलं पाणी कोणतं, जसं निवडता येत नाही तसं देव आणि भक्त सुद्धा निवडता येत नाही. आणि भक्त त्या भक्त सब कोई, संत संत सब कोई कहते, नाही का, बडा कठीण संत का पंथ. तर अशा प्रकारचं संत आणि भक्त यांच्यामध्ये फरक नसतो, नाही का. आणि म्हणून काय सांगितलेलं आहे, तर एवढं. तर मग या भक्तीचं उदाहरण, जर सुंदर उदाहरण जर आपल्याला पाहिजे जर झालं, तर ते रासक्रीडा आहे. पहा, रासक्रीडा, रासक्रीडेकडे जर पाहिलं, किती काळ रासक्रीडा चालली होती, रासक्रीडा किती मोठी काळ चालली होती. आणि म्हणून परमार्थाशिवाय हे सगळे अजून देवाचं ऐश्वर्य कळत नाही, देवाचं ऐश्वर्य कळत नाही. त्या काय नाव त्यांचं आपलं, गोरक्षनाथ, त्या गोरक्षनाथ त्यांनी लघवी शिंपडली तर सोन्याचं, डोंगरावर लघवी शिंपडली तर तो डोंगर सोन्याचा झाला, डोंगर सोन्याचा झाला. भगवंतानं नुसत्या जसं समुद्र जर धावून जर आला, प्रचंड हजारो फूट उंची डोंगरा एवढा समुद्र जर आपल्या गावाला गिळंकृत करायला आला, तर भक्तांना असं करता तो समुद्र सुद्धा थांबतो, नाही का. असं करता समुद्र थांबतो. किंवा प्रचंड भडकलेला अग्नी, ज्यानं 550 इमारती ग्रासलेल्या आहेत, असा प्रचंड भडकलेला अग्नी भक्तांना नुसती फुंकर जरी टाकली तरी तो अग्नी विझला जातो. आणि म्हणून अशा वेळेला काय होतं, जसं पतीचं सामर्थ्य पत्नीमध्ये येतं. मोठा साहेब असेल पती, तर त्या पतीचं सामर्थ्य पत्नीच्या ठिकाणी येतं का नाही. मग तसं देवाचं सामर्थ्य काय होतं, भक्ताच्या ठिकाणी येतं. आणि म्हणून देव म्हणतात, माझे मज साहेबरी माझ्या भक्ताचे नस आहे. म्हणून भक्ती हा शब्द कसा आहे, तोंडात म्हणजे आपल्यासारख्याची पात्रता लायकी सुद्धा नाही. भक्ती आणि भक्त हा शब्द तोंडात, ज्ञानाची फार पुढची स्थिती आहे ती, कोटी जन्माचं हे आहे. जरी समजा आपलं पुण्य जरी नसलं ना, तरी परंतु एका भावानं, एका विचारानं या भक्तीला आपण प्राप्त होतो. आणि माणसाने मित्र म्हणतो ना, काय नाही, दिली तिलांजली कुळनाम रूपासी, शरीर ज्याची त्याची समर्पिली. काय संसार तो काय तृणवत जाई, संसार तो काय तृणवत जाई. गवतासारखा संसार आहे. मूड आणि मूर्खाने त्या संसारामध्ये गाडून घ्यावं, पाडावं पशुसारखं. संसार तो काय तृणवत जाई, अग्नी काष्ट खाई क्षण माझी. संसार कसा गवतासारखा आहे. संसार काय काय मग महात्म्याने जे वर्णन केले, त्या अनुभव घेऊ वर्णन केलं का झोपेत वर्णन केले त्यांनी, का अक्कल नव्हती, काय कळत नव्हतं म्हणून हे वर्णन करून ठेवले त्यांनी. संसार तो काय तृणवत जाई, अग्नी काष्ट खाई क्षणा माझी. तो अग्नी काय करतो, क्षणात एका त्या काष्टाचं भस्म करून टाकतो. तशा प्रकारे म्हणून भगवंत काय करणार नाही, भक्तासाठी काय करत नाही. भगवंताला फक्त सर्व देव भावाचा भुकेला, देवाला फक्त भाव पाहिजे. त्याला काही लागत नाही, त्याला तुमची संपत्ती नाही, काय नाही, काय नाही. देवाने म्हणून सांगितलं, त्याला फक्त पान जरी वाहिलं, फुल जरी वाहिलं, नाही का, जरी समजा फुल नाही मिळालं, पान वाहिलं तरी देवाला आवडतं. ते पान हिरवगार नसलं, वाळलेलं जरी असलं तरी देवाला चालतं. पार वाळलेलं पान असू द्या, तुटलेलं पान असू द्या, परंतु ते प्रेमानं जर देवाला अर्पण जर केलं, तर ते देव काय करतो, त्रैलोक्याच्या राजापेक्षा देवाला वाळलेलं पान अति मोलाचं देवाला वाटतं. भक्ती म्हणजे फक्त प्रेम, दुसरं तिसरं काही नाही, फक्त अनन्य भावाचं प्रेम. स्वतःचा जीव, स्वतःच्या जीवावर उदार होऊन
भगवंताकडे जे प्रेम, जे दयाघन दृष्टीनं जे वर्तन केलं जातं, तर ती आहे, ती भक्ती आहे. म्हणून देवाला काहीच लागत नाही, काही एक लागत नाही. पहा, त्याला नैवेद्य सुद्धा लागत नाही, देवाला नैवेद्य सुद्धा लागत नाही, त्याला हार सुद्धा लागत नाही. मोठा चंदनाचा हार जरी एखाद्याने श्रीमंतांनी घातला, त्यात हिरा मोत्यांनी जडीत चंदनाचा हार जरी घातला, परंतु भक्तांना वाळलेल्या पानाचा हार जरी घातला, तर तो देवाला अतिशय प्रिय आहे, अतिशय प्रिय. आणि म्हणून माणूस काय प्रयत्न करा, त्या भक्तीचा माउदय याच्यासाठी जगावं आणि याच्याच करता जगायचं, आणि हे प्राप्त होईपर्यंत मृत्यूला थांबवायचं, मरणाला थांबवायचं. ही भक्ती प्राप्त होईपर्यंत म्हणून जगायचं, ही भक्ती प्राप्त होण्यासाठी जगत राहायचं, तोपर्यंत मृत्यूला थांबवायचं. आणि म्हणून असं ज्याचा आनंद भाव निर्माण होतो. आणि मग अरुणने सांगितलं, नाही आपल्याला करता येत नाही, ज्ञानेश्वरी वाचा, चित्तात विषय घेऊ नका. काय विषय घेऊ? घाणेरडे विषय घेऊ नका. ही डुकराच्या लेंड्या आहेत ना, काय म्हटलंय त्याला, दंभ मान चेष्टा, हे तो शुक्राची विष्ठा, गाढव्याची, त्या कुळाची, डुकराची विष्ठा आहे. किती वर्णन केलेले, किती वर्णन केलेले. आणि हे भ्रमाण माणसाला चांगलं वाटतं, पण ही ही कुत्र्याची ताजी वांती, संत महात्म्य ज्याच्यात आपण घडवून जातो, जे आपल्या प्राणापेक्षा प्रिय आहे. पण एखादं मुलगा असलं, ते खेळता खेळता त्या याच्यात पडलं, घाणीमध्ये पडलं, त्याचं सगळं अंग भरलं, अशा पोराला कोण उचलून घे? अशा पोराला किती कसं असलं तरी त्या पोराला कोणी उचलून घेतं का? म्हणून घाणीनं गिरबडलेलं शरीर जसं असतं, तसं संसारात जीवन आहे. तसंच संडास, एखादा मुलगा रस्त्यावर संडासावर घाणीमध्ये पडलं, त्याचं अंग त्या घाणीनं भरून जावं, आणि मग जसं ते तुच्छ असलं, आपलं कसं तरी केसवान वाटतं, असं संसारामध्ये रमलेला जीव असतो, ज्याचं अंग विष्ठेनं भरून गेलेलं आहे, गडबडून गेलेला आहे. असा जो जीव, असाच तो संसारात रमत असतो. आणि देव त्याच्याकडं, त्यानं किती अशा परिस्थितीत देवाला आळवलं, देव त्याच्याकडे पाहत नाही. अशा परिस्थितीत आळवलं आणि त्याचा परमार्थही व्यर्थ, आणि त्याचं तुम्हाला माहित नाही, त्याचा संसार सुद्धा व्यर्थ असतो. जे संसारात घडून गेले त्यांचा संसार पूर्णपणे व्यर्थ असतो, कारण संसाराचं फळ देणारा सुद्धा देवच असतो. आणि म्हणून तो त्याला काय करतो, अंतिम भयंकर नरक योनीमध्ये त्याला ढकलून देतो. सकाळीच मला सांगितलं, काय सांगितलं, काय देव म्हणतात, मी तुला आता मनुष्य जन्म देतो, या मनुष्य जन्म तुला दिलेला आहे, आणि तू माझी भक्ती करून मला जर येऊन मिळालास, तर तुला वैकुंठीचं राज्य तुला, आणि तिथं पाहिजे तेवढा काळ, पाहिजे ते उत्तम उत्तम भोग केवळ सुखाच्या राशीवर लोळत राहा. अगदी बस, केवळ सुख तिथं, दुःखाचं नाव नाही, कोटी जन्माचं साफल्य. आणि जर तू मला येऊन मिळाला नाहीस, तुला मनुष्य जन्मात पाठवतो, हे जर प्राप्त जर करून घेतलं, तर तुला वैकुंठीचं राज्य. आणि जर ते तू ज्ञान मला जर येऊन मिळाला नाही, तर कोट्यावधी वर्ष तुला 84 लाख योनी तिथं ढकलून देईल, आणि नरक यातनात कोट्यावधी वर्ष तुला मी पाडणार आहे. एवढं वाक्य लक्षात ठेव. मग दिले गर्भात वचन दिले गर्भात वचन, तुझे करीन भजन. गर्भात वचन दिले त्याला, नाही का? आणि आपण ते वचन देऊन या मृत्यूलोकात आपण बुद्धीमध्ये प्रकाश पडत नाही. काही सुतावरून स्वर्गाला जाणं म्हणतात, सुतावरून स्वर्गाला जाणं किती. म्हणून काय म्हटले, म्हणतो, नरदेह निधान लागले हाती, उत्तम सार उत्तम गती. मराठी भाषेचे नाही, ही मराठी भाषाच आहे ना. अहो, त्याचा देह सुदाम देवांना सोन्याचा गाव करून दिला, नुसतं मुठभर पोहेच घेतली, नुसतं आपली एक दुःख सुद्धा, अहो सर्दी सुद्धा आपली जात नाही. ठेच जर लागली तर ती सुद्धा माणसाला आई ग करते, ती सुद्धा माणसाला घायाळ करून टाकते. साधी ठेच, तिच्यापासून सुद्धा माणसाला रक्षण करता येत नाही. आणि मग बाकीची दुःख तर सोडून द्या, डोंगरासारखे दुःख असतात, डोंगरासारखे दुःख असतात, एवढी दुःख असतात. परंतु आणि म्हणून त्या परमात्म्याचं भजन करणं,
ज्याला एवढं कळलं ना, म्हणून नरदेह मग सांगितलं, नरदेह निधान लागले हाती, उत्तम सार उत्तम गती, पवित्र तो देह वाणी पुण्य म्हणतो. ह्या म्हणून तर शास्त्र निर्माण केलं देवानी, एवढा आटापेटा केला, शास्त्र निर्माण केलं, देवाच्या रूपाने अवतार घेतले, संतांच्या रूपा अवतार घेतले, संतांच्या रूपाने आला. अजूनही कीर्तन प्रवचन जगामध्ये चालू आहेत, सप्ते चालू आहेत, मेळावे चालू आहेत, ज्ञानाच्या गंगा वाहतात, आणि तरी सुद्धा आमच्यावर परिणाम नाही. आता याला काही इलाज आहे? याला इलाज आहे काही? म्हणून भावे गावे गीत शुद्ध करून या चित्त. शुद्ध चित्त हे देवाचं सिंहा, हे त्या आनंद कोटी ब्रह्मांड नायकाचं सिंहासन आहे. काय सांगितलं? शुद्ध चित्त, शुद्ध अंतकरण हे आनंद कोटी ब्रह्मांड नायकाचं रत्नजडित सुवर्ण सिंहासन आहे. शुद्ध चित्ताची फार किंमत आहे, फार 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 किंमत आहे. त्याला काही करावं लागत नाही, ज्ञान आपोआप चालून येतं तिथं. ते ज्ञान सूर्य, नुसता ज्ञान सूर्य नाही, कोटी सूर्य ज्ञान होऊन तिथं वास्तव्याला येतो. काय सांगा आणखी? आणि म्हणून मला सांगितलं, लता नो सांगू, त्या शबरीला किती आनंद झाला हनुमंताला. मग हनुमंताचं चरित्र काय सांगते? हनुमंताचं भक्तांचं चरित्र, 57 भक्तांचं चरित्र पहा, हनुमंताचं चरित्र पहा. सगळं चरित्र भगवत प्रेमानं, प्रभू प्रमाणच हनुमंताचं सगळीचे सगळं चरित्र भरून गेलेलं आहे. आणि म्हणून आपण सुद्धा आपलं जीवन हे हरिमय व्हावं. कसं व्हावं? हरिमय जीवन होऊन प्रयत्न करावा. नाही काय करता आलं ना, आपलं विठ्ठल 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 वेड्यासारखं भजन करीत राहावं. नाही तुम्हाला काही चिंतन करता आलं, काय वासनेत गाळून घेण्यापेक्षा, वासना ही विष्टाची, विषय आणि वासना ह्या विष्टापेक्षा मूत्र मलमूत्र हेच, मलमूत्रापेक्षा आधी किंमत त्याला जास्त नाही. ही मलमूत्र आहे, दुसरी त्याला आधी किंमत नाही. खरंच मलमूत्र आहे, काहीतरी बोलायचं म्हणून नाही, परंतु अज्ञानी जीवाला तेच गंगाजळासारखं वाटते. गंगाजळासारखं अज्ञानी जीवाला ते वाटते. आणि म्हणून हनुमंताचं जीवन जर पाहिलं, हनुमंताचं जीवन किती भक्तिप्रेमाने, भक्ती प्रेमाचा साक्षात पुतळा हनुमंत रायाचं चरित्र. म्हणून संतांची चरित्र वाचावीत. ज्ञान तर पाहिजेच नाही असं नाही, परंतु त्या ज्ञानाला काय होते? शोभा येते. ज्ञानानं शोभा येते, आणि तीच भक्ती आहे. तीच भक्ती आहे. म्हणून तर सीताबाईने भांगामध्ये एकदा सिंदूर भरलेला होता, भांगामध्ये कुंकू लावता, तरी सीताबाईने काही केलं, सिंदूर लावलं. सीताबाईने विचारलं, त्याने विचारलं सीताबाईंना, तुम्ही हा सिंदूर कशा करता लावला भांगामध्ये? नाही का, सिंदूर कशा करता लावला? तर ती म्हणती, सिंदूर जर आपण जर धारण जर केला तर स्वामीचं कल्याण होतं, आपलं स्वामीचं कल्याण होतं. मग त्यांनी विचार केला, एवढासा सिंदूर जर कल्याण करतो, मग काय लगेच सुटलाच तिथून एक पोतभर सिंदूर घेतला, टिपाडात कालवला, आणि त्याच्यातच जाऊन बसला. त्याच्यात अख्खं अंग सिंदुरानं भरून टाकलं. म्हणलं मग किती स्वामीचं कल्याण होईल, नाही का? अजून सांगतो, म्हणून सगुण चरित्रे परम पवित्रे सादर वर्णन, जेणे ती भक्तीची प्राप्ती ही श्रीमंतांची श्रीमंती आहे. भक्तीची प्राप्ती म्हणजे साधी गोष्ट नाही. त्रैलोक्याचं राज्य गवताच्या एका पात्यासारखं आहे. भक्तीपुढे त्रैलोक्याचं राज्य भक्तीच्या एका पात्यासारखं आहे. म्हणून पुन्हा सांगतो, भावे गावे गीत शुद्ध करून या चित्त. म्हणून कसं आहे, हे आज ज्ञानही कळलं नाही, देवही कळलं नाही, प्रपंचही कळला नाही, काहीच कळलं नाही. आपण दगडासारखी परिस्थिती, दगडच आपण म्हणायचं नाही का? दगडाची सुद्धा मूर्ती होती, विचार करा, दगडाची मूर्ती होते, सगळं जग त्या दगडाच्या मूर्तीवर नतमस्तक होतं. काय करणार नाही, या देहाचं सोनं होतं, अक्षरशः सोनं होतं देहाचं, खरंच सोनं होतं. किती पापी असू द्या, किती आदम असू द्या, किती मूर्ख असू द्या, तो भक्तीनं पावन होतो, पवित्र होतो, आणि वैकुंठवाशी साक्षात तो परब्रह्म स्वरूपाला जाऊन होतो. एका ज्ञान नसलं तरी चालेल, परंतु ज्ञानाशिवाय भक्तिभाव धरत नाही, जोर धरत नाही. आणि म्हणून कसं आहे, आपल्याला आयुष्य वाया नाही घालवायचं. पुढची अधोगतीची लाज नेनवे, काय म्हटलेलं आहे? काय ना म्हणत होतं नव्या, तुम्हीच म्हणलं होतं त्याविषयी, त्या पुढे तर पुढील मला ते चरण, पुढील अधोगतीची लाज नेनवे. पुढं अधोगती काय होणार याची लाज सुद्धा त्याला वाटत नाही, इतका तो धुंद झालेला असतो,
इतके संसाराची त्याला नशात चढलेले असते, इतकी नशात चढलेली असते, बुद्धी त्याची अगदी काय झाली असते, भ्रष्ट झालेली असते बुद्धी त्याची, डोकंच चालत नाही, बुद्धीच चालत नाही. आणि म्हणून तो इतक्या खालच्या अवस्थेला येतो. अतिशय बुद्धी भ्रष्ट झालेली, बुद्धी पार खालवलेली, बुद्धी पार ढासळली. मग ती अवस्था म्हणजे मनुष्य संसारामध्ये रमतो. ती अवस्था ढासळलेली बुद्धी, भ्रष्ट झालेली बुद्धी आणि पुढच्या सर्व नाशाची निशाणी. हा संसार काय आहे, पुढच्या सर्व नाशाची भयंकर नरक यातनांची ती निशाणी असते. आणि कोणत्या शब्दात सांगतात. आणि म्हणून संत संघ हा हे सुद्धा भगवंताचं देणं आहे. म्हणून मग एक सांगितलं, सांगता सांगता राहिलं, ती ही होती ना आपली काय नाव, शबरी. शबरी उष्टी बोरं तिने प्रभूंना खायला घातली. मग त्या भक्तीमध्ये लाखो चुका जरी असल्या, लाखो चुका, हजारो चुका, लाखो चुका जरी असल्या तरी ती भक्ताला काय असते तर ती बक्षीस असतं. त्याच्या चुका सुद्धा कायशा होतात, त्या बक्षीस म्हणजे देवाला त्या चुका देवाला सुद्धा कौतुक वाटतं, अतिशय प्रेम. भक्ताच्या जेवढ्या चुका होतील ना तेवढं देवाचा आनंद वाढत जातो तेवढा. मग आता ती विदुराची पत्नी तिनं दार वाजवलं, म्हणे कोण आहे, म्हणे मी कृष्ण आहे. कृष्ण म्हणे आंघोळ करी तशीच उघडीच पळत सुटली. तेवढं सुद्धा भान राहिलं नाही का अंगावर एखादं वस्त्र घ्यावं, अंगावर वस्त्र घ्यावं, तेवढं सुद्धा भान राहिलं नाही. याला भक्ती म्हणतात. तशी धावत सुटली, देवाला आतमध्ये आणलं नाही का. आणि नंतर देवाला पाठावर पाठ घेतला, पाठ द्यायला स्वतः पाठावर बसले, देवाला खाली बस. काय स्थिती आहे नाही का, काय स्थिती आहे तिची. म्हणून भक्त हा स्वतःला विसरतो, देवाला देवत्वाचा विसर पडतो, भक्ताला भक्तत्वाचा विसर पडतो. तर त्याला खरी भक्ती त्याला म्हणतात भक्ती नाही का. म्हणून मग त्या शबरीनं नाही का काय ते सांगत होतो मला, त्या हनुमंतानं तो राक्षस मारला, दुंदुबे राक्षस मारला. सगळं सरोवर पाण्या रक्तानं भरून गेलो. लोकांची पाणी प्यायची पंचायत झाली, पाण्याची पंचायत झाली, काय करायची, सगळ्यांना चिंता निर्माण झाली. मग तेव्हा त्या ऋषींनी सांगितलं, काय सांगितलं, त्याला एकच उपाय आहे, दुसरा उपाय नाही. आता त्याला उपायच नाही, त्याला आता एकच उपाय आहे का, शबरीच्या पायाचं तीर्थ किती, एक एवढंच वाटीभर नाही, अर्धी वाटी एवढंच, एक चमचाभर तेवढं फक्त त्या सरोवरामध्ये टाक. तेवढं केलं, शबरीच्या पायाचं तीर्थ घेतलं, त्या सरोवरामध्ये टाकलं. ते पाणी स्फटिकासारखं स्वच्छ झालं, पवित्र झालं, अतिशय त्याला सुंदर चव, अतिशय गोड असं ते पाणी झालं. मग काय केलं त्या तीर्थानं, शबरीच्या पायाचं तीर्थ, पायाचं तीर्थ काय, भक्ताच्या पायाचं तीर्थ. मग आपण ज्याला गोपीचंद म्हणतो, हा गोपीचंद काय, त्या वृंदावनात गोपीने जिथं क्रीडा केली, त्या गोपींच्या पायाचा ज्या मातीला स्पर्श झाला त्याच मातीचा गंध केला जातो, त्याला गोपीचंद म्हणतात. गोपींच्या चरण स्पर्श ज्या मातीला झाला, ती माती आजही, ती माती सगळे भक्तगण गोपींच्या चरणांचा स्पर्श झालेली तीच माती, तीच गंध झाली. ती माती काय झाली, गंध, तीच माती गंध झाली. आणि आज सगळे मोठमोठे श्रेष्ठ श्रेष्ठ जे भक्त आहेत ते सुद्धा तो गोपीचंद धारण करतात. तोच गोपीचंद धारण करतात. काल सांगितलं, दुर्बळाची कन्या समर्थाने केली, नावदसानी माझी दारिद्र्याची. हरी कृपा होता भक्ता निगती दोंदे, नाचती स्वानंदे हरी रंगे. काय म्हणजे ना, बोलणं, खरंच भक्ती म्हणजे बोलण्याचा विषय, देव बोलण्याचा विषय नाही, परमात्मा. माणूस तिथं जसं नाव ऐकल्याबरोबर कसं होतं माणसाला, नाव ऐकलं काय होतो, देहभान विसरून जातो, देहभान विसरावं. मग तशाच प्रकारचं भगवंताच्या नामानं देहभान विसरून जावं. याच्याकरता काय करावं, त्या स्थितीसाठी आपल्याला परमार्थ करायचा आहे. त्याला परमार्थ म्हणतात. ती स्थिती प्राप्त व्हावी, उच्चतम स्थिती प्राप्त व्हावी, भक्तिमय आयुष्य आपल्याला प्राप्त व्हावं. आणि अशासाठी आपण तर तो आपल्याला काही काळ आयुष्याचा मिळावा, त्यासाठी आयुष्यभर धडपडायचे, कष्ट वेचायचे आहेत, का अट्टहास करायचा आहे, देहाला
दंड द्या नाही तर दंड देण्याची सुद्धा गरज नाही, परंतु अतिशय उत्कंठतेने त्या काळाची आणि त्यासाठी आयुष्यभर काय आहे, नोकरी केली का शेवटी गव्हर्नमेंट त्याला पेन्शन देतं का नाही, आयुष्यभर नोकरी केली तर अशी ती भगवंताकडून आयुष्यभर केलेला परमार्थ आणि त्याचं फळ म्हणजे ती भक्ती नाही का. त्या भक्तीसाठी माणसानं काय करावं तर म्हणून काय आहे, सकाळी सांगितलं काय आहे, डोळ्याने पाहावं वाटत नाही, कानाने काय ऐकावं वाटत नाही, तोंडाने काही बोलावं वाटत नाही, ही स्थिती. डोळ्याने काही पाहावं वाटत नाही, जरी डोळे पाहतात पण डोळ्याने जे पाहिलं ते मन आतमध्ये घेत नाही, ग्रहण करत नाही. डोळे पाहतात पण जे डोळ्याने पाहिलं ते मनानं आतमध्ये पाठवलं नाही, तिथून पाहिलं तिथून रिटर्न मागे झालं. मग डोळे पाहतात, कान ऐकतात, परंतु ते शब्द कानाने ऐकले तिथूनच ते रिटर्न झाले नाही का. म्हणून डोळ्याने पाहावं वाटत नाही, कानाने काय ऐकावं वाटत नाही, काही त्याला ऐकावं वाटत नाही. हे फक्त देवाचं चिंतन चालू असेल, देवाचं वर्णन चालू असेल, संतांचं वर्णन चालू असेल, देवाचं महात्म्य, भक्तीचं महात्म्य, संतांचं महात्म्य, नामाचं महात्म्य, परमार्थ वर्णन, तर ते मात्र तो काय करतो, जीव तोडून ऐकतो, कानाचे प्राण करून तो ऐकतो. परंतु दुसरं काही सांसारिक बोलणं निघालं का तिथं तो काय करतो, आपल्या कानामध्ये खुंट्या ठोकतो, खिळे ठोकतो. काय ठोकतो, कानामध्ये खिळे ठोकतो, मोठमोठे खुंट्या ठोकतो. दुसरं काही ऐकण्याची पाळी आली, दुसरं काही पाहण्याची पाळी आली तर लोखंडाच्या पट्ट्या त्याला वाटतं डोळ्यावर बांधाव्यात, इतकी त्याला उद्विग्नता येते. परंतु पाण्यामध्ये मासा झोप घेतो, कैसा जावे त्याच्या अंशात तेव्हा कळेल. तोंडाने जर बोलायची वेळ आली तर त्याला भयंकर, त्याला काय होतं, दहाव होतं त्याच्या अंगाचा, काही जर नको ते बोलण्याची, परंतु शेवटी ते करावं लागतं आणि तेच पाप. भक्ताला हे जे काही नको ते पाहावं लागतं, नको ते बोलावं लागतं, नको ते ऐकावं लागतं, तेच भक्ताचं प्रारब्ध पाप. तो भक्त तो म्हणतो असतो, माझं पाप मी फेडीते, दुसरं काय नाही. नको ते पाहावं लागते, नको ते बोलावं लागतं, नको ते ऐकावं लागते आणि नको ते करावं लागते, हे माझं पाप आहे. हे परमेश्वरा, या पापातून तुम्हाला लवकर सोडव आणि तुझ्या चरण कमलांचं दर्शन मला करू दे, नाही का. आणि म्हणून तर काय म्हटलेलं आहे, तेची भक्ती आयशी, पर्जन्याची सुटिका जैशी, धरा वाचून अनारशी गतीच नेली. आकाशातून सुटलेल्या थेंबाला पावसाच्या त्याला पृथ्वीशिवाय गती आहे का दुसरी, का मध्ये थांबतो आकाशामध्ये, कुठं त्याला दुसरी गती नाही का. म्हणून भुजावर दोहीवर दोन्ही भुजा आलो घेऊन, आलिंगावया लागून तयाचे अंग. देवमाता मी चतुर्भुज आहे, एकच कारण, चतुर्भुज काय आहे, चतुर्भुज का तर माझ्या भक्ताला आलिंगन देण्याकरता मी चतुर्भुज झालो आहे. भुजावर दोन्ही भुजा आलो घेऊन, मी चतुर्भुज का झालो, माझ्या भक्ताला मला आलिंगन देता यावं म्हणून मी चतुर्भुज झालो नाही का. का हातीची लीळा कमळे पूजवता याती. भक्ती पूजा कोणी कोणाची करायची, रोहिणी सांगितलं, पूजा कोणी कोणाची करायची. आता काय हो, इतकी अक्कल आपली भ्रष्ट झालेली बुद्धी, परमार्थ व्यवहार तर नाहीच कळत आपल्याला, खरंच व्यवहार कळत नाही इतकं, कारण बुद्धी सह भ्रष्ट झाली आणि परमार्थ कळत नाही. कसं कळत नाही, हातीची लीळा कमळे पूजवता याती. भगवंत म्हणतात, मी काय करतो, माझ्या भक्ताची मी पूजा करतो, त्याला खरी भक्ती म्हटलेलं आहे. भक्त देवाची पूजा करीन याला भक्ती, ही निकृष्ट भक्ती आली, अलीकडची भक्ती आली. जेव्हा भक्त देवाची पूजा करतो ही कालच्या पातळीची भक्ती झाली. हे ताक आहे नाही का, हे ताक, हे ताक आहे. परंतु देव जेव्हा भक्ताची पूजा करतो तेव्हा त्याला भक्ती म्हणतात. का हातीची लीळा कमळे, हाताच्या कमळांनी मी त्याची पूजा करतो, त्याची सेवा करतो. परवा सांगितलं, समर्थांनी साक्षात काय केलं, तर मधुकराचे अंग चेपलं, पाय चेपले, किती सेवा केली. समर्थ एवढे मोठे समर्थ सामान्य होते, त्यांनी सुद्धा आपल्या त्या मधुकराचे स्वतः अंग, त्याला स्वयंपाक करून घातला, त्याला आंघोळ स्वतःच्या पायावर मांडीवर त्याला घेतलं, त्याला आंघोळ घातली, त्याचं अंग पुसलं, त्याला शय्या करून दिली, त्याला झोपवलं. त्याची काय भाग्य असेल त्याचं. आजार आला तो, त्याला तो आजार आला, तो भाग्यच घेऊन आला. काय समर्थांकडून एवढं घडणं
कोणाच्या वाट्याला आहे का? पण त्याच्या वाट्याला आलं. हा, हे त्याच्या वाट्याला आलं. म्हणून भगवंत म्हणतात की ती ओवी मी अर्धा भाग विसरलो, का हातीची लीळा कमळे पूजत ते. भगवंत म्हणतात म्हणून त्यानं दिलेलं ते काय आहे कसं आहे मला तेवढं सुद्धा भान राहत नाही. त्यानं फुल दिलं त्याचा वास घ्यावा, पण माझं देव म्हणतात मी इतकं म्हणजे माऊलींना सुद्धा भक्तीचं वर्णन कसं करावं हे कळत नाही. त्यांची सुद्धा बुद्धी चालत नाही. हे वर्णन कसं करावं ते भक्तीचं त्यांना कळत नाही. आणि म्हणून ते असं वर्णन करतात की भक्तांनी दिलेलं काय आहे, तुळशीचं पान फूल भक्तांना दिलेलं त्याचा नाकात वास घेण्याऐवजी म्हणतात मी ते तोंडातच कोंबतो. म्हणजे वर्णनच करता येत नाही त्याला म्हणायचं भक्ती. शब्दाच्या पलीकडची अंतःकरणाच्या पलीकडची जी असते तर ती अशा प्रकारची भक्ती असते. तर तेव्हा या भक्तीबद्दल सांगणं म्हणून सगळ्या श्रेष्ठ जगामध्ये तर काय आहे, आणि देवाचं धुंदपणे काय होऊन एकनिष्ठतेने. बरं त्याचं फळ किती मिळतं? आनंद कोटी ब्रह्मांड नाही की. त्यानं जर दिलं तर काय साधं आहे. काय आहे अहो सोन्याचा पाऊस ना किती वेचायचा तेवढा वेचा. आणि तर आपण म्हणतो अर्ध्या ग्रॅमचं काय केलं, अर्ध्या ग्रॅमचं केलं, अर्धा पाऊस पाडला नाही का. मग दसरा कशा करता साजरा करतात. रघु राजा होता, भगवंतानी काय केलं त्याच्या राज्यावर सोन्याचा पाऊस पडला, सोन्याच्या मोहरांचा पाऊस पडला. सगळे लोक त्या सोन्याच्या मोहरा वेचायला धावले. आणि म्हणून त्याला आपट्याला त्याचं आज महत्व आले, त्याचं प्रतीक आहे. आज सुद्धा आपट्याचं आज आपण सन्मान करतो. हे भगवंताने काय केलं होतं, रघु जो राजा होता त्याने देवाला जे सहाय्य केलं त्यातून ऋणी होण्यासाठी भगवंताने काय केलं होतं, सोन्याच्या मोहरांचा पाऊस पाडला होता. आज मी सांगतो ना, देवाची किंमत कळत नाही, देहाची किंमत कळत नाही, लाभही कळत नाही, हानी कळत नाही. बुद्धी भ्रष्ट झाली, कामातून बुद्धी गेली, मलिन बुद्धी झाली. कशाने? या विषयांनी बुद्धी मलिन करून टाकली नाही का. आणि म्हणून आता फार वेळ झाले.